कोल्हापूरच्या त्या नामांकित कॉलेजचा परिसर. दुपारची वेळ होती. वर्गात लेक्चर सुरू होतं. प्रोफेसर फळ्यावर काहीतरी लिहित होते, पण आर्यनचं लक्ष तिथं नव्हतं. त्याच्या डेस्कच्या खाली पुस्तकाच्या आड त्याने लॅपटॉप लपवला होता. आर्यनच्या डोळ्यात एक वेगळीच नशा होती. ती नशा होती त्याच्या रात्रीच्या एकांतवासातील त्या अश्लील दुसऱ्यांची. त्यांचे मन आता कॉलेजच्या वर्गात नव्हतं. तो त्याच्याच एका काल्पनिक जगात जगू लागला होता. त्याच्यासमोर बसलेली सानिका, तिची हालचाल, तिचं केस आवरणं, तिच्या ओठावरचं ते सौम्य हसू. आर्यनला या साऱ्यात सौंदर्य दिसत नव्हतं, पण त्याच्या मनातल्या त्या अश्लील फिल्मचा एक भाग दिसत होता. त्याच्या डोक्यात कल्पनांचे वेडे पीक आले होते. त्याला वाटलं, जर आज वर्गात घंटा वाजली आणि सगळे निघून गेले तर तो सानिकाला तसाच त्या कोपऱ्यात एकटा गाठेल. त्याने डोळे मिटले. त्याच्या कल्पनेत त्याने सानिकाच्या हाताला पकडलं होतं. त्याने तिला भिंतीकडे ढकललं होतं. त्याचं हृदय वेगानं धडधडत होतं. तो कल्पनेतच तिचा स्पर्श अनुभवत होता. तिच्या केसांचा ओलावा, तिच्या श्वासांचा उबदारपणा. तो विचार करत होता, जसे त्या व्हिडिओमध्ये तो नायक नायिकेला बिलगतो तसाच तो तिला मिठीत घेईल. तो स्पर्श इतका तीव्र होता की त्याला वर्गात बसूनही घाम फुटत होता. त्या कल्पनेत तो तिला श्वासांनी वेढून टाकत होता. तिचे डोळे विस्फारलेले आहेत, तिचं शरीर थरथरतंय आणि तो एक निर्दयी पण आसक्त प्रियकरासारखा तिच्या जवळ जातोय. अशा प्रकारे त्याने त्या प्रसंगाला इतकं जिवंत केलं होतं की वास्तवातला तो क्लासरूम त्याला आता काही वेगळंच जग वाटत होता. तो पूर्णपणे वासनेच्या आहारी गेला होता. आर्यनचं हे वागणं आता त्याच्या चेहऱ्यावर उमटू लागलं होतं. त्याच्या डोळ्यातली ती विचित्र चमक पाहून सानिकासारख्या मुली आता त्याच्यापासून हळूहळू लांब राहू लागल्या होत्या. तो एकटा पडला होता. रात्री उशिरापर्यंत मोबाईलच्या निळ्या प्रकाशात तो स्वतःला संपवत चालला होता. आणि मग अशातच त्याच्या आयुष्यात प्रवेश झाला ईशाचा. ईशा हुशार होती. तिची नजर भेदक होती. आर्यनचं हे बदललेलं वागणं तिनं अनेक दिवसांपासून टिपलं होतं. एके दिवशी लायब्ररीत जेव्हा आर्यन पुन्हा एकदा त्याच विचारात हरवलेला होता, तेव्हा ईशा त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. आर्यन, काय शोधतोयस त्या स्क्रीनमध्ये? तिने शांत पण भेदक आवाजात त्याला विचारलं. आर्यन दचकला. त्याने लगेच लॅपटॉप गडबडीने बंद केला. काही नाही ईशा, अभ्यासाचं काहीतरी होतं, असं तो तिला खोटं सांगून तिच्याकडे बघून हसू लागला. ईशा पण हसली, पण त्या हसण्यात एक वेदना होती. खोटं बोलू नकोस आर्यन. तुझ्या डोळ्यात जी अस्वस्थता आहे ना, ती मला वाचता येत आहे. तू कोणाला तरी शोधतोयस, पण ती व्यक्ती बाहेर नाही, तर तुझ्या आतल्या विस्कळीत झालेल्या विचारामध्ये, तुझ्या बुरसटलेल्या विचारामध्ये ती व्यक्ती अडकलेली आहे. आता मात्र आर्यनने डोळे वटारले, पण ईशाने त्याचा हात धरला. मी तुझा द्वेष करायला इथे आली नाही. मला माहिती आहे तू एका अशा चक्रात अडकला आहेस जिथून बाहेर पडणं तुला आता फार कठीण झालंय. मला माहीत आहे तुझ्या मनामध्ये कायम काय सुरू असतं. आता मात्र आर्यनचा बाण पूर्णपणे फुटला. त्याने ईशासमोर आपली हतबलता मान्य केली. तो म्हणाला, ईशा, मला नकोय हे सगळं, पण रात्रीची वेळ होते तेव्हा विचार मला छळतात. मला असं वाटतं की मी सगळ्या मुलींकडे एकाच नजरेने बघतोय आणि मला स्वतःचीच लाज वाटते. ईशाने त्याचं खूप काही ऐकून घेतलं. तिने त्याला सांगितलं होतं की हे व्यसन एखाद्या अंमली पदार्थांसारखं आहे, जे मेंदूला खोटं सुख देतं. तिने त्याला धीर दिला. ईशा दररोज त्याला आता भेटू लागली होती. ती त्याला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन गेली. कधी नदीकाठी बसून गप्पा मारणं, तर कधी जुन्या कविता वाचून दाखवणं. ईशाने त्याला सांगितलं, आर्यन, जेव्हा जेव्हा तुला असे विचार येतील तेव्हा तू आसपासच्या जगाकडे बघ. एक फूल बघ, पावसाचा थेंब बघ, किंवा एखादं मोठं ध्येय आठव. पण या क्षणी तू जर तुझं मन दुसऱ्या चांगल्या गोष्टीत गुंतवलंस तर हळूहळू हे विचार धूसर होत जातील. आर्यनने प्रयत्न सुरू केले. त्याने आपला लॅपटॉप आणि मोबाईलचा वापर कमी केला. सुरुवातीला काही दिवस नरक यातनांसारखे झाले होते. त्याला शारीरिक आणि मानसिक त्रास सुरू झाला होता. पण आता मात्र त्याला साथ होती त्याच्या जिवलग मैत्रिणीची, म्हणजेच ईशाची.
ईशाची साथ त्याच्या पाठीशी असल्यामुळे जेव्हा जेव्हा त्याला पुन्हा पुन्हा त्याच जुन्या विचारांची, अश्लील चित्रफिती बघण्याची ओढ वाटायची, तेव्हा मग तर तो ईशाला फोन करायचा. ती त्याच्याशी तासनतास बोलत बसायची. ती त्याला जीवनाचं तत्त्वज्ञान सांगायची. तिला माणसं आणि त्यांची नाती यातलं सौंदर्य ती त्याला समजवायची. आणि आता हळूहळू काळ बदलला. आर्यनचे ते विकृत विचार आता हळूहळू कमी होऊ लागले. आता तो वर्गातील मुलींकडे माणूस म्हणून बघू लागला. सानिकाशी बोलताना त्याला अपराधी वाटत नव्हतं. त्याला जाणवत होतं की आयुष्य केवळ या अश्लील दृश्यांमध्ये नाही, तर खऱ्या मानवी स्पर्शात आणि मैत्रीत, त्याचबरोबर आनंदामध्ये आहे, लोकांना आदर देण्यामध्ये आहे. एका पावसाळी संध्याकाळी आर्यन आणि ईशा कॉलेजच्या गच्चीवर उगाचच उभे होते. आर्यनने ईशाच्या डोळ्यात पाहिलं. आता त्यात वासनेची कोणतीही सावली नव्हती, तर आतपर्यंत रुजणारी एक खोल अशी कृतज्ञता होती. ईशाला तो म्हणाला, "तू मला अंधारातून बाहेर काढलंस. मी आज जो काही आहे तो फक्त तुझ्या संयमामुळे आहे." ईशाने त्याचा हात हातात घेतला होता. तिचं प्रेम आता एका परिपक्व वळणावर आलं होतं. ती म्हणाली, "आर्यन, आरसा फक्त स्वतःचं प्रतिबिंब दाखवतो, पण माणूस जेव्हा स्वतःच्या चुका मान्य करतो तेव्हाच तो खरा माणूस बनतो." त्या दोघांच्या आयुष्यात आता एका नवीन पर्वाची सुरुवात झाली होती. आर्यन मनात वासनेचे वादळ नव्हतं, तर भविष्याची स्वप्ने होती. त्याने त्या अश्लील जगाला आता कायमचा निरोप दिला होता आणि ईशाच्या साथीने एका उजळ जगाची आता वाट त्याने धरली होती. अजून काही दिवस निघून गेले. ईशा आणि आर्यन पुन्हा एकदा आपल्या कॉलेजच्या गच्चीवरती भेटले. तेव्हा ईशा त्याच्याकडे बघून हसली आणि म्हणाली, "अरे, मला माहीत आहे की या राखेच्या ढिगाऱ्याखाली एक चांगला जिवंत माणूस आहे, ज्याला पुन्हा उजेडात यायचं आहे." आर्यनला आता समजलं होतं की आयुष्यात सर्वात मोठ्या शत्रूवर विजय मिळवण्यासाठी दुसऱ्या माणसाच्या प्रेमाची आणि मार्गदर्शनाची गरज असते. तो आता त्या दलदलीतून पूर्णपणे मुक्त झाला होता. त्याने त्या अश्लील जगाला आता निरोप कायमचा दिला होता आणि आता तो नव्या आयुष्याकडे, एका नव्या उजेडाकडे सकारात्मकतेने बघून आयुष्य जगण्यासाठी पुढे सरसावला होता. आर्यनने स्वतःला आरशात पाहिलं. त्याला आता स्वतःची लाज वाटत नव्हती, तर एक अभिमान वाटत होता, आपल्या परिवर्तनाचा, आपल्या संघर्षाचा आणि सर्वात महत्त्वाचं ईशाच्या त्या निरखळ मैत्रीचा.